श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण प्रदोष व्रत आणि उद्यापन याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। शिवशंकरांचे अत्यंत प्रभावी असे हे प्रदोष व्रत आहे। हे व्रत कसे करावे ते आपण पुढील व्हिडिओत पाहणार आहोत। हा व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका। प्रत्येक मासातील शुद्ध आणि वंद्य त्रयोदशीला सूर्य मावळण्यापूर्वीच्या 3 घटकांच्या काळाला प्रदोष असे म्हणतात। प्रदोष हे व्रत शिव या देवतेचे आहे। या दिवशी दिवसभर उपवास आणि उपासना करून रात्री शिवपूजेनंतर भोजन करावे। प्रदोषाच्या दुसऱ्या दिवशी श्री विष्णू पूजन आवर्जून करावे। प्रदोष व्रताचा प्रारंभ शक्यतो उत्तरायणातच करावा। प्रदोष व्रत हे रात्रकालीन व्रत आहे। कृष्ण पक्षातील प्रदोष जर शनिवारी आला तर तो विशेष फलदायी मानतात। शिवाला गतजन्मी केलेल्या पापामुळे लागलेल्या विविध प्रकारच्या दोषांचे निवारण करण्यासाठी आणि शिवाला प्रसन्न करण्यासाठी केले जाणारे रात्रकालीन व्रत म्हणजे प्रदोष व्रत। हे व्रत तुम्ही 3 ते 12 वर्ष किंवा कायम आजन्म करू शकता। व्रत आरंभण्याचा उपयुक्त कालावधी म्हणजे उत्तरायणाचा आरंभ झाल्यावर प्रदोष व्रत करणे अधिक फलदायी ठरते। प्रदोष व्रत करण्याची पद्धत आता आपण पाहणार आहोत। पूजनाच्या ठिकाणी स्वच्छता करून रांगोळी काढावी, दिवा लावावा। प्रदोष समयी स्नानादी कर्म करून शुचिर्भूत होऊन शक्यतो पांढरे वस्त्र परिधान करावे। पूर्व दिशेकडे तोंड करून बसावे। भगवान शंकराचे पूजन करण्यासाठी सिद्ध व्हावे। प्रसन्न विधिवत व शास्त्रशुद्ध गणेशाचे पूजन करावे। त्यानंतर शंकराच्या प्रतिमेचे अथवा पिंडीचे पूजन करावे। पंचामृत स्नान घालावे। प्रतिमा किंवा पिंड स्वच्छ पुसून आसनावर ठेवावे। प्रतिमेस चंदन लावावे, हळद कुंकू व्हावे, बेलपत्र व्हावे। व्रतासंबंधी कथा असल्यास ती वाचावी। नैवेद्य दाखवून आरती म्हणावी। कृष्ण पक्षातील प्रदोष जर शनिवारी आला तर तो विशेष फलदायी मानावा। प्रदोष व्रताचे महत्व। हे व्रत स्त्री किंवा पुरुष हे दोघेही करू शकतात। यामुळे असंख्य दोषातून मुक्ती मिळते, संकटांचे निवारण होते। या व्रताचे पुढील प्रमाणे साप्ताहिक महत्व देखील आहे। सोमप्रदोष हे व्रत सोमवारी प्रदोष असल्यास कुलदेवतेचा प्रकोप दूर होण्यासाठी आणि साधनेत उन्नती होण्यासाठी केले जाते। तसेच इच्छित चांगली मनोकामना पूर्ण होण्यासाठी, सकारात्मकता वाढवण्यासाठी हे सोमप्रदोष केला जातो। भौम प्रदोष हे मंगळवारी प्रदोष असल्यास धन लाभासाठी आणि वास्तूसाठी म्हणजेच वास्तूतील दोष कमी होण्यासाठी हा प्रदोष केला जातो। सौम्यवारा प्रदोष हे व्रत बुधवारी प्रदोष असल्यास शिक्षण व ज्ञान प्राप्तीसाठी केले जाते, म्हणजेच आपल्या मुलांसाठी किंवा मुलांकडनं हा करवून घेतला जातो। गुरुवार प्रदोष हे व्रत गुरुवारी प्रदोष असल्यास पितरांचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी, शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी, संकटांचा विनाश करण्यासाठी केले जाते। भृगुवारा प्रदोष हे व्रत शुक्रवारी प्रदोष असल्यास धन संपदा व सौभाग्यासाठी, जीवनात सफलता प्राप्त करण्यासाठी केले जाते। शनी प्रदोष हे व्रत शनिवारी प्रदोष असल्यास गुणवान पुत्र प्राप्तीसाठी केले जाते। गर्भातील बालकाच्या अडचणी दूर होण्यासाठी हे व्रत केले जाते। नोकरीमध्ये चांगली पदोन्नती होण्यासाठी हे व्रत केले जाते। भानु प्रदोष हे व्रत रविवारी प्रदोष असल्यास जीवनात सुख शांती लाभावी, दीर्घायुष्य लाभावे यासाठी केले जाते। प्रदोष व्रत उद्यापन कसे करावे? शक्यतो उद्यापन ब्राह्मणाकडून करून घ्यावे अथवा पुढील प्रमाणे करावे। पूजा विधीमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व तयारी करावी। गणेश पूजन झाल्यावर शंकराच्या प्रतिमेऐवजी उमाशंकराची प्रतिमेचे पूजन करावे। अग्नी प्रज्वलित करून हवन करताना ओम उमा सहित शिवाय नमः या मंत्राचा उच्चारणे कमीत कमी 108 आहुती द्याव्यात। त्यानंतर पूर्वाहुती द्यावी, नैवेद्य दाखवावा, आरती करावी। ब्राह्मण म्हणून मेहून जेवणास बोलवावे। त्यांचे जेवण झाल्यावर त्यांचे आशीर्वाद घेऊन स्वतः परिवारासह भोजन करावे, प्रसाद ग्रहण करावा। अशा पद्धतीने हे व्रत तुम्ही पूर्ण करू शकता। ह्या व्रताची पोथी बाजारात उपलब्ध आहे, तर ती तुम्ही घ्या। त्याच्यात संपूर्ण माहिती दिली आहे, परंतु त्यामध्ये दिलेली तशीच्या तशी आपल्याला पूजा करायला जमत नसेल तर साध्या आणि सोप्या पद्धतीने ती पूजा तुम्ही करू शकता। त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे तुम्ही ती पूजा करू शकता। अशा प्रकारे तुम्ही प्रदोष व्रत करा आणि आपले आयुष्य
सुफळ आणि संपूर्ण करून घ्या. धन्यवाद. असंच आपलं चॅनल फॉलो करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.